एका भीषण अपघाताच्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। चाकण तळेगाव महामार्गावर रिक्षाचा भीषण अपघात झालाय। चाकणमधील महाळुंगे पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये अपघात झालाय। रिक्षातून 12 जण प्रवास करत असताना अपघात झाला। रिक्षा पलटी झाली आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। मृत झालेले प्रवासी कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर प्रवासी रिक्षातून अवैध वाहतुकीकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतंय, हा मुद्दा देखील या निमित्ताने आता उपस्थित होतोय। आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे अपघाताच्या संदर्भातले आत्ताचे अपडेट पोहोचवतात। साईदीप, शुभम, आपण पाहिलं ह्या चाकण आणि तळेगाव हा मोठा रहदारीचा एरिया आहे। या ठिकाणी वाहतूक नेहमीच मोठ्या प्रमाणात सुरू असते। हा MIDC एरिया असल्यामुळे या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि काही ठिकाणी कामगारांना जाण्या येण्यासाठी कंपन्यांमार्फत बसची सेवा पुरवली जात नाही। त्याच्यामुळे खासगी वाहनांचा या ठिकाणी कामगारांना आसरा घ्यावा लागतो। तर बाहेर गावचे जे UP, बिहारी किंवा इतर ठिकाणचे जे कामगार आहेत ते देखील या रिक्षांनी प्रवास करतात। असेच कामगार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंपनीवर कामावरून सुटल्यानंतर घरी जात असताना रिक्षामध्ये बसले। रिक्षाची कॅपॅसिटी अवघी 6 जणांची असताना या ठिकाणी डबल या ठिकाणी रिक्षामध्ये प्रवासी बसवले आणि रस्त्याला मोठमोठे खड्डे होते। त्या खड्डा चुकवण्याच्या नादात आणि दुसरे एक समोरून गाडी, त्या दोन्हींचा अपघात होऊ नये म्हणून खड्डा चुकवण्याच्या नादात रिक्षावाल्याने गाडी थेट खड्ड्याच्या बाजूने घेतली। तर ओव्हरलोड किंवा जास्त प्रवासी असल्यामुळे या ठिकाणी रिक्षा पलटी झाली। रिक्षाला जास्त स्पीड असल्यामुळे या ठिकाणी त्याच्यामध्ये 3 प्रवासी जागेवरती मृत्यू झाली आहे। तर काही जखमी आहे। जखमींना सरकारी असेल खासगी असेल या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। परंतु वेळोवेळी पाहिलं तर नेहमीच आपण अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा नेहमीच उचलतो, तरी देखील पोलीस या ठिकाणी कारवाई करत नाहीयेत। या ठिकाणी हा जर रोड, हा रस्ता, महामार्ग पाहिला तर या ठिकाणी अनेक छोटे छोटे पोलीस चौकी आहेत, तरी देखील त्यांच्या पोलिसांच्या समोरच अशा पद्धतीने रिक्षातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती। पोलीस मात्र या ठिकाणी कानाडोळा करतात। साईदीप, अवैध वाहतुकीचा मुद्दा देखील या निमित्ताने उपस्थित होते। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।